तर आपल्याकडे आली आहे जीप कंपस BS6 गाडी. कस्टमर कंप्लेंट होती, पिकअप ड्रॉप झालेला आहे आणि गाडी दम लागल्यासारखी चालते. मी लगेच स्कॅनिंग करायला सुरुवात केली, कम्प्लीट डायग्नोसिस केलं आणि त्यात प्रमुख 2 एरर दिसले. DPF सूट लोड आणि DPF फ्लो रेजिस्टन्स. म्हणजे सरळ शब्दात DPF पूर्णपणे चॉकअप झालेला आहे. एक्झॉस्ट फ्लो ब्लॉक झालाय म्हणून इंजिनला श्वास घेता येत नाहीये, म्हणून पॉवर कमी. कस्टमरला सांगितलं क्लिनिंग करून रिस्क घेण्यापेक्षा हा DPF डायरेक्ट रिप्लेस करणं योग्य होईल आणि हा मला सेकंड हँड DPF भेटला. मग मी जुना DPF पूर्णपणे डिसमेंटल करून खाली उतरवला आणि हा आहे पूर्णपणे खराब झालेला DPF आणि इकडे आहे आपला नवीन DPF. समोर समोर असल्यामुळे दोघांमधला फरक जाणवतोय. नवीन DPF प्रॉपर फिटिंग केला, सर्व जॉईंट सर्व सेन्सर नीट बसवले आणि एरर कोड क्लिअर केलं. रिजनरेशन कंपनीमध्ये होणार होतं. माझं काम मेकॅनिकल रिप्लेसमेंट कंप्लीट केलं. काम पूर्ण झाल्यावर गाडी पूर्ण फॉर्म वॉश झाली. फायनल चेक केलं, आता गाडी एकदम फ्रेश दिसते आणि कस्टमरला गाडी हँडओव्हर झाली. DPF समस्या हलक्यात घेऊ नका. टाइमवर चेक आणि सर्व्हिस नाही झाली तर BS6 गाडी ताणतणावात चालेल.